तुम्ही विधानसभेला तर प्रचार करत होते शरद सोनवणेंचा. मी शरददादांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, धनुष्यबाणाचा. मुंबईला मी पदाधिकारी म्हणून काम करतो, विभाग प्रमुख म्हणून नवी मुंबई सानपाड्यात. परंतु या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच कल्पनाताई काळे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे. आणि हे बोरीगाव आणि ते बोरीगाव काय, हे दोन्ही गावं एकच आहेत. आणि त्या माध्यमातून आम्ही हे मुंबईकर आमचं मंडळ आहे, ही मुंबईची आमची एक टीम आहे. आता आम्ही 25 मुलं आम्ही बाहेर गेलो होतो, त्या ठिकाणी हेच ठरलं होतं. आमचे केशव काळे आहेत, भरत काळे आहेत, मुंबईकर हे सगळे आम्ही मुंबईकर नाही का इकडे? हा, हे मुंबईकरच आहेत. तर हे मतदान आहे का तुमचं इकडे? हो, मुंबईकरांचं मतदान आहे. तर आम्ही जरी काहींचं मतदान नसेल तरी पण आम्ही यांच्या मागं खंबीरपणे उभं आहेत. कारण वैभव शेठ जे आहे ना, हे आमचे एक मुंबईकर मित्रच आहेत. शिवसेनेवर तुमचं प्रेम आहे म्हणता, मग आता कसं? बघा, प्रेम जरी असलं तरी शेवटी गावात उमेदवारी आलेली आहे आणि आपण आपला एक मित्र आहे, आपलं लहानपणापासून एकत्र आहे. आम्ही मुंबईला आम्हाला कुठं हॉस्पिटल गरज पडली, काही गरज पडली, आम्हाला वैभव शेठ अगदी लगेच धावून येतात. माझ्या मुलाचं ऑपरेशन होतं मुलुंडला, लगेच वैभव शेठ धावून येतात. माऊली खंडागळे पण धावून येतात. पण शरद दादा म्हणतील तुम्ही आपले मित्र आहेत, तुम्ही अभंग गायचे. शरद ठीक आहे. आता माऊली खंडागळेंनी शरददादाबद्दल काय बोललेले ते तुम्हाला माहिती त्यावेळेला? तुमच्याकडे बाईट आहेत बाईट. मी काय बोलण्यासारखं नाही काही. हे तुम्ही आठवा. ज्या वेळेला तुम्हाला मी हेही सांगितलं होतं, 14 नंबरला सभा झाली, सभेमध्ये काय बोलले शरददादाचं आम्ही काम केलं ना, हक्काने काम केलं. गावामधून, साळवाडी गावामधून मी 70 मताचं लीड दिले शरददादाला. हे सगळे कार्यकर्ते आमच्या बरोबर होते. रवी असेल, आम्ही लीड दिले शरदाला 70 मतांचं. साळवाडी तर छोटं गाव आहे, 1800 मतदान आहे फक्त, तरी लीड दिले. आणि आज माऊली तिकडे आले. काय म्हणजे काय, कुठला पक्ष कुठं राहिला? मग आपण तरी काय असं पकडून धरायचंय? आपल्याला काही स्वातंत्र्य आहे की नाही? स्वातंत्र्य हे प्रत्येकाला आहे हो. कोणी कुठं जायचं, कोणी कुठं जायचं. आमदार म्हणून त्यांच्याबद्दल प्रेम आहेच आणि राहणार, त्याबद्दल शंका नाही. आता त्याचं ऐकायचं नाही. आता ह्या निवडणुकीत नाही ऐकायचं. ह्या निवडणुकीत प्रामाणिकपणे नाही ऐकायचं. आता जे आहे ते समोर आले ते आपण करायचं. धन्यवाद.